राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा सर्व सुखाचे सर्व सुखा
विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही साधन निर्धार आन नाही साधन निर्धार आन नाही आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो तुळशी ऐका माळा. प्रकार असं नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिवस दोन वेळा आहे काय? एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम 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 तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य तो देवा परम पूज्य एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम 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 तो देवा परम पूज्य जगी रूप देवा परम पूज्य जगे तो देवा परम पूज्य जगे आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय ढोबार 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 कुमार जय ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार हरी हरी थांबलो ते नाही हा किती आहे हॅलो
देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी आवडे देवाशी आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी आवडे देवासी आवडे आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी आवडे देवाशी आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी नामाचा उच्चार रात्रंदिनात नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी आवडे दे जरा थांब जरा तो ऐका प्रकार आवडे देवाची नामाचा उच्चार रात्रंदिना, रात्रंदिना, नामाचा उच्चार रात्रंदिन रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिना, आवडे देवाची आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी आवडे देवाची आवडे देवाची आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची आवडे देवाशी आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी नामाचा उच्चार रात्रंदिन रात्रंदिन नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिन रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन 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 उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिन 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 आवडे देवाची आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन
विठ्ठल विठ्ठल वाजू दे तू म्हणून शेवट चाल असं 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 नंदू बस तू आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोद्धारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंडित पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत विश्वमाऊली संत श्री ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक देव क्षेत्र निवासी संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी कोंडाजी बाबा डेरे आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग दंडवत श्री संतांची माता चरणावरी श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल संभाळा उत्तरे विश्रांती पावल संभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी संत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा नामपर प्रकरणातील 4 चरणाचा देवाच्या आवडीचे प्रकार सांगणारा अभंग आहे विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा असा की प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा दास नवमी उत्सव या दास नवमी उत्सवानिमित्त चालू असणारी ही अखंड हरिनाम सप्ताह अव्यात 45 वर्ष चालत आलेला आहे. तर या 45व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सप्ताह कमिटीद्वारे व आमचे गुरु समान असणारे अर्जुन महाराज सुंबे हरिभक्तपाना अर्जुन महाराज सुंबे यांच्याद्वारे मला ही सेवा प्राप्त झाली. मी सेवा प्राप्त झाली. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगामध्ये संत श्री नाथ महाराज या अभंगाद्वारे सांगतात की देवाला काय काय आवडतं, देवाच्या आवडीचे प्रकार सांगतात. आपण या अभंगाचा सरळ अर्थ जर पाहिला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अभंग सरळ म्हटला तरी
कोणा सगळ्यांच्या लक्षात येईल की नाथ महाराज या अभंगातून द्वारे हे काय सांगतात. पहिल्या चरणात म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. जो भक्त नामाचा उच्चार रात्रंदिवस करतो तो देवाला आवडतो. दुसऱ्या चरणात म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. जो गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करतो कपाळाला गोपीचंदन टिळा लावतो तो देवाला आवडतो. उत्तरार्धात काय म्हणतात हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांविषयी हृदयामध्ये कळवळा धारण करणारा देवाला आवडतो. तिसऱ्या चरणात म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. जो आषाढी कार्तिकीची पंढरीची वारी करतो तो देवाला आवडतो. साधन निर्धारी आन नाही. हे जो साधन सगळं करतो तो देवाला आवडतो. शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात की हे सर्व जो करील हो नियमाने जो करील तो देवाला परम पूज्य आहे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाद्वारे नाथ महाराज देवाची आवड सांगतात. आवडीचा जर विचार करायला गेलो आपण तर आवड प्रत्येकाला आहे. कोणत्याही जीवाला आवड आहे. असं कोणीच नाही की ज्याला काहीच आवड नाही. मग आपण मी गुरुवारांच्या मुखातून ऐकलं होतं जोगमारा संस्थेचे अध्यापक पांडुरंग बाबा वैद्य त्यांच्या मुखातून एक कोटी ऐकली होती की आवडीबद्दलची कोटी. ते सांगतात एकाला एक आवडत आहे, एकाला सर्व आवडेल, एकाला सर्वाला एक आवडत नाही आणि सर्वांना सर्व आवडत नाही. पण असा कोणीच नाही की ज्याला आवडत नाही. विठ्ठल 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 एकाला एक आवडत नाही. आता मला जे आवडते तुम्हाला आवडणार नाही, मला जे आवडते सर्वांना आवडणार नाही, किंवा सर्वांना जे आवडते ते मला आवडणार नाही. वैद्य बाबा हेच सांगायचे की एकाला एक आवडत असेल, एकाला एक आवडत नाही, एकाला सर्व आवडत नाही. वैद्य बाबा सांगायचे त्या आवडीच्या संबंधाने जर विचार केला तर आपल्या 3 प्रकारे आवड पाहता येते. एक आहे जीवाची आवड, एक आहे संतांची आवड आणि तिसरी आहे देवाची आवड. या अभंगातून देवाच्या आवडीचा विचार करायचा आहे आपल्याला, म्हणून आपण ती देवाची आवड शेवट पाहणार. पहिली आहे जीवाची आवड. जीवाला काय आवडतं? जीवाच्या संबंधाने जर विचार करायला गेलो तर या आपल्या मनुष्य जीवात्मामध्ये 84 लक्ष योनीचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. एका जीवात गेल्यानंतर दुसऱ्या जीवात आपल्याला जायला लागतं. एका जीवातली आवड दुसऱ्या देहात नाही, दुसऱ्या देहातली आवड तिसऱ्या देहात नाही. जर याचा आपल्याला विचार करायचा झाला तर कल्पना करा, मासा आहे. मासा त्याला काय आवडतं तर त्याला पाणी आवडतं. पाणी त्या पाण्याच्या जर त्याला बाहेर केलं तर तो किती दिवस जिवंत राहील? क्षणभर तो जिवंत राहणार नाही. त्याला त्याच्या बाहेर जर काढलं तर तो क्षणात आपलं प्राण त्यागेल. जगद्गुरु तुकोबार म्हणतात ना, जीव जिती जीवना संगे मत्स्य मरण त्या वियोगे. मत्स्य मरण त्या वियोगे. मत्स्य मरण त्या वियोगे. जीवन जीव जिती जीवना संगे मत्स्य मरण त्या वियोगे. जगद्गुरु तुकोबार म्हणतात की त्या माशाला जर आपण पाण्याच्या बाहेर काढलं तो क्षणात मरण पावेन. त्याला त्या पाण्याचा वियोग सहन होत नाही. त्याचप्रमाणे आपलंय. आपण आपल्या जीवनातला जर परमार्थ बाजूला केला तर आपल्याला असं कळवळल्यासारखं वाटलं पाहिजे. त्याचप्रमाणे देव विठ्ठल 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 विठ्ठल. जीवाच्या आवडीचा विचार करत होतो आपण. जीवाला काय आवडतं तर जगद्गुरु तुकोबारांनी एका अभंगाद्वारे सांगितले की आपली संतती वाढावी, आपल्या धनधान्याची समृद्धी व्हावी. वाढावे संतान ग्रही वावे धनराने. ग्रही वावे धनराने. ग्रही वावे धनराने.
संतान जगे व्हावे धनधान्य. जगद्गुरु तुकोबाराम म्हणतात आपली संतती वाढावी, आपल्या धनधान्याची समृद्धी व्हावी असं तुकोबारांना जीवाला वाटतं. या अभंगाच्या शेवटच्या उत्तरात जगद्गुरु तुकोबाराम म्हटले वाढावे संतान. संतान म्हटलेत. काही जण म्हणतील सैतान. सैतान नाही, संतान म्हटलेत. सैतान आणि संतान यामध्ये फरक आहे. गुरुवारांच्या मुखातून ऐकलं होतं की सैतान कोणाला म्हणावं आणि संतान कोणाला म्हणावं. सैतान कोणाला म्हणावं? जो आपल्या परमार्थाची सगळी वाट लावतो त्याला सैतान म्हणावं. आणि संतान कोणाला म्हणावं? आपल्या परमार्थाची व संस्काराची शिदोरी घेऊन जो पुढे जातो त्याला संतान म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. या संतान या शब्दाचा जर विचार करायचा झाला ना तर मी तो माझ्याकडे लावून घेतो. गुरुवर्य माझे पंजोबा हरिभक्तपरा रखमाजी बाबा यादव यांनी या सप्ताहाचा प्रेरणा, यांची सप्ताहाची प्रेरणा आहे. यांच्या आशीर्वादानं हा सप्ताह अव्याहत चालू आहे. मी लहान होतो त्या पोराप्रमाणे असेल, त्या पोराप्रमाणे मी इथं कार्यक्रमाला हजर असायचो. त्यांचं बोर्ड धरून मी कार्यक्रमात, भगवान बाबांना सगळंच माहिती आहे की मी इथं कसा लहानाचा मोठा झालोय. सगळ्यांनाच माहिती आहे मी इथं लहानाचा मोठा झालो. कारण का तर माझ्या आजोबांची पुण्याई जगद्गुरु तुकोबाराम होता ना, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वडील माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझी चरण सेवा पांडुरंग. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. बाबांनी त्या काळात पुण्य परमार्थात त्या उंची गाठली. त्यामुळे आम्हाला आता आम्हाला म्हणजे मला इथं कीर्तन करण्याचा योग आलेला आहे. विठ्ठल 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 आपण जीवाचा विचार करतो, जीवाच्या आवडीचा आपण विचार करतो. जगद्गुरु तुकोबारांनी एका ठिकाणी सांगितलं वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य. अजून काय जीवाला आवडतं? आपल्याला चांगलं खायला मिळावं, मिष्टान्नाचं भोजन मिळावं, चांगली कपडे घालायला मिळावीत, ल्यावे खावे बरे असावे सदैव. यावे पावे मरे आतावे कल्याण. ल्यावे खावे बरे आतावे सदैव. गावे रे आतावे कल्याण. हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी.
बाळामुळे गोंधळ होते, बाकी काय नाही बाबा, असं नाही. नाही बाबा, तसं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. चांगली कपडे घालायला मिळावी, चांगली खायला मिळावं, हे हे सामान्य जीवाला आवडतं. जीवाच्या आवडीचा विचार काय असताना आपल्या 3 अवस्था पाहायला मिळतात. एक बाल्य अवस्था, एक तरुण अवस्था आणि एक वृद्ध अवस्था. बाल्य अवस्थामध्ये काय आपल्याला पाहिलं होतं, जे बाळाला आता समजा एखादा बालक आहे, तो मातीत खेळतोय, त्या मातीत खेळतोय, त्याच्या आईला वाटतं की ते मातीतून खेळून बाजूला व्हावं. त्यासाठी ते काय करते, एखादं चॉकलेट देते. ते चॉकलेटच्या आवडीनं, त्या चॉकलेटच्या इच्छेनं तो बाजूला होतो. आता चॉकलेट राहिलं बाजूला, आता मोबाईल दाखवायला लागतो तिथं. ते मोबाईल दाखवला का तो लगेच बाजूला होतो का, त्याची तिथं आवड आहे ना मोबाईल बद्दल. तर आता पुढं तरुण अवस्थेमध्ये त्याला वेगवेगळी आता खायची आवड असते, फिरायची आवड असते. ती आवड वृद्धापरावस्थेमध्ये का नाही. म्हाताऱ्या माणसाला आपलं जागी बसणं आणि देवाचं नामस्मरण करणं हे खूप आवडतं. त्यामुळे जीवाच्या आवडीचा विचार करत असताना आपण पाहिलं की त्याला चांगलं खायला आवडतं, चांगलं कपडे घालायला आवडतात, आपली संतती वाढावी असं वाटतं. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार आपण पाहिला संतांची आवड. संतांना काय आवडतं, संतांना काय आवडतं तर नामदेवराय एका अभंगाच्या द्वारे सांगतात की मला त्या पंढरपूरला जायला आवडतं. जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे. त्याचप्रमाणे ज्ञानोबाराय सुद्धा पंढरपूरला जाण्याची इच्छा व्यक्त करतात. माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, जीवीची आवडी. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुडे, देवीची आवडी पंढरपुरा नैन. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुडे, पुरा नैन गुडे. पांडुरंगी मन रंगले, हो पांडुरंगी मन रंगले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुडी, पंढरपुरा नैन गुडी, पंढरपुरा नैन गुडी. पंढरपुरा नैन गुडी, पंढरपुरा नैन गुडी, पंढरपुरा नैन गुडी. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुडी. ज्ञानोबाराय म्हणतात की मला पंढरपूरला जायला आवडतं. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारांच्या प्रमाणाचा विचार केला. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. त्याचप्रमाणे संतांना पंढरपूरला जायला का आवडतं, पंढरपूर हे वैकुंठ मानलं जातं. आपल्या संत वाङ्मयात विचार केला तर भूलोक पंढरपूर असं आपल्या संत वाङ्मयात आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे जर आता एखाद्याला आपण पंढरीची वारी करतो, आपण पंढरी नाही करता आली वारी, पण तुकोबारांच्या प्रमाणानुसार एक पाऊल जरी पंढरीच्या दिशेने टाकलं तर पंढरपूरची वारी केल्याचं आपल्याला फळ मिळतं. तेच संतांनी आपल्याला सांगितलं ना, पंढरपूरची वारी ही आपली महत्वाची आहे. वाराणसी चालजे, वाराणसी चाली जय मासा, वाराणसी चाली जय मासा, वाराणसी चाली जय माता, वाराणसी चाली जय माता. गोदावरी एक दिवसा, गोदावरी एक दिवसा, गोदावरी एक दिवसा, गोदावरी
चाली जे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल पडे ठसा ऐसा ठसा नामाचा. वाराणसीला एक मास एक महिनाभर चालू आपण, गोदावरीला एका दिवसात जाऊ, पण पंढरीला जायचं असेल ज्याला जाणं शक्य होत नाही त्यानं जर पंढरीच्या दिशेने एक जरी पाऊल टाकलं तरी पंढरपूरला जाण्याचं फळ प्राप्त होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांना हे आवडतं, संतांना पंढरपूरला जायला आवडतं, देवाचं दर्शन घ्यायला आवडतं, देवाचं रूप पाहायला आवडतं. त्याचप्रमाणे जर आपण तिसरा विचार केला, आता आपल्याला या अभंगात देवाच्या आवडीचा विचार करायचा आहे. देवाला काय काय आवडतं तर स्वतः भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या समप्रिय. देवाला काय काय आवडतं तर पान आवडतं, पान वाहिलेलं आवडतं, फूल वाहिलेलं आवडतं, फळ वाहिलेलं आवडतं. हे जरी नाही वाहिलं तर फक्त पाणी दिलं ते सुद्धा आवडतं. या श्लोकातून जर विचार केला तर पान कोणी वाहिलं तर महाभारतामध्ये आपल्याला एक कथा पाहायला मिळते की जेव्हा पांडव वनवासाला गेले होते, वनवासाला गेल्यानंतर इकडं यांचा वनवास सुरू होता आणि दुर्योधन तिकडे आनंदात होता आणि शेवटचे काही दिवस काही महिने राहिले होते की पांडवांचा वनवास संपणार होता. तर दुर्वास मुनी त्या ठिकाणाहून चालले होते, हस्तिनापुराच्या दिशेने चालले होते. तर दुर्योधनाला वाटलं दुर्वास मुनी आहेत, आपण तर त्यांची महिनाभर सेवा केली तर ते आपल्याला जो पाहिजे तो वर देतील. आता त्याने दुर्वास मुनींना घरी म्हणजे हस्तिनापुरात महालात घेऊन आले व त्यांची यथासांग पूजा केली. जरी तो दुष्ट असला तरी ऋषींची सेवा त्याने केली. आता तो दुष्ट होता, ते म्हटले की दुर्योधना तुला काय वर पाहिजे तो माग, मी तो द्यायला तयार आहे. त्याने चांगलं मागावं ना. तो दुष्ट होता, त्याने काय चांगलं मागितलं नाही. तो म्हटला तुम्ही आहे ना मध्यरात्री पांडव जिथे वनवासात राहत आहेत ना त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जाऊन इच्छा भोजन मागा. ते म्हटले अरे मी तुला सांगतोय चांगलं वर माग, तू असं त्यांचं वाईट काय इच्छितो. म्हटलं तुम्ही मला फक्त एक वर पाहिजे तर तुम्ही म्हटले मला हाच वर पाहिजे की मला तुम्ही रात्री जाऊन मध्यरात्री जाऊन पांडवांकडे इच्छा भोजन मागा. दुर्वास म्हटले तथास्तु, चालन तुझी इच्छा आहे ना तर जातो मी. तर मध्यरात्री दुर्वास मुनी लवाजम्यासहित 10,000 शिष्यांसहित पांडवांच्या दिशेने पांडव ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवला आणि युधिष्ठिर बाहेर आला. म्हटले मुनी बोला आम्ही काय सेवा करू आपली. तर म्हटले मी 10,000 शिष्यांसोबत आलेलो आहे, तर मला जेवण पाहिजे, आमच्या सर्व शिष्यांना जेवण पाहिजे, एक जेवण पाहिजे. ते म्हटले आत्ता मध्यरात्री झाली आहे, रात्रीचं जेवण हे शैतानाचं जेवण असतं, त्यामुळे आत्ता नको, आपण थोड्या वेळाने पहिल्या प्रहरी जेवू. असं म्हटले नाही नाही मला आत्ताच जेवण पाहिजे. ते इकडे यांना टेन्शन झालं. द्रौपदी म्हटली आत्ताच ती थाळी, त्यांच्याकडे अशी एक दिव्य थाळी होती, सूर्याने त्यांना दिली होती की दिवसा ती खंडीभर अन्न द्यायची, पण रात्री एकदा स्वच्छ धुवून ठेवली तर ती अन्न देत नव्हती. तर एक दिवशी त्या दिवशी काय झालं तर त्या थाळीला असं बाजूला एक पान चिकटलेलं होतं. तर देवाचा धावा केला, द्रौपदीने देवाचा धावा केला. देव धावतच आले. म्हटले आता आपल्या भक्तांना आपला धावा केलाय, देव स्वतः धावत तिथं आले.
भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आल्यानंतर तेच म्हटले, द्रौपदी मला जेवायला वाढ. मी काय घरून जेवून आलेलो नाही, मला जेवायला वाढ. ते म्हटले, देवा माझ्याच घरी संकट पडलंय म्हणून मी तुम्हाला पाचारण केलंय, तुमचा धावा केला, व तुम्ही इथे येऊन मलाच म्हणता मला जेवण वाढ. ते म्हटले काही माहीत नाही, ती तुला जी थाळी सूर्याने दिली, सूर्यदेवाने जी थाळी दिली ना ती आण, मी पाहतो कसं देत नाही अन्न ते. त्यांनी ती थाळी सर्व बाजूने पाहिली. त्या काठाला एक भाजीचं पान चिकटलेलं होतं. ते पान घेतलं व त्यांनी तोंडात टाकलं. तोंडात टाकल्यानंतर हे जे सर्व जगातील जे सर्व आहेत त्यांचं पोट भरू असं त्यांनी फक्त म्हटलं व ढेकर दिला. तिकडं स्नानाला गेलेले दुर्वास मुनी व त्यांच्यासोबतचे सगळे जे 10,000 शिष्य होते त्या सर्वांचं पोट भरलं. पोट भरल्यानंतर इकडं जेवायचं का, इकडं अन्न तयार झालंय. ते म्हटले, युधिष्ठिर म्हटला की भीमा अजून आले कसे नाही, पाहुणे आले कसे नाही, जा त्यांना बोलून आण. भीम तिथं गेला व त्यांना म्हटले चला जेवायचंय. ते पाण्यात नव्हते, ते वाळवंटात योगासनं करत होते, उड्या मारत होते. का पोटाने तंत्र आणलं, पोटात शिल्लक राहायला पाहिजे जेवायला. तरी काही नाही म्हणजे सांगितलंय ना 10,000 शिष्याचं अन्न वाया नाही गेलं पाहिजे. ते तिथं देऊ स्वतः आले तुम्हाला वाढायला, तुम्ही चला. ते दुर्वास मुनी तिथं जा. दुर्वास मुनी प्रमाणे ना दुर्वास पातला धर्मा खेळावया मुनी आवसी रवला ही जागा गेले घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा दावत आले का फक्त संकट पडले. त्याचप्रमाणे दुसरा आहे फुल. फुलाचा जर दुसऱ्यांदा पाहायचा झाला तर सरोवरामध्ये एक हत्ती, एका जंगलात हत्ती तो सरोवरामध्ये स्नान करण्याकरता गेला होता. स्नान करून झालं तो बलवानाचा बलशाली होता. स्नान करून झाल्यानंतर तो जलक्रीडा करू लागला. त्याच्या सर बाकीच्या कल्पासोबत तो जलक्रीडा करत होता. त्या याच्यात सरोवरात एक मगर नकर त्याने पाहिलं की हा आपण पाणी सगळं दूषित करत आहे, गडबड करत आहे, याला आपण याचा बंदोबस्त केला पाहिजे. त्याने काय केलं, जाऊन त्याच्या पायाचा चावा दिला. त्याने पाया असं एवढं घट्ट धरलं. आता हत्ती बदलशाही होता. तो म्हटला एखादं मगर ते काय पाय टाकायचं जाईल निघून. पण तो एवढा नकर बदलशाही होता की त्याने त्याचा पायाचा चावा देता तो सोडला. शेवटी वर्ष 2 वर्ष झाले त्याचं ते झालं नाही. 1000 वर्ष त्याचं युद्ध चालू होतं. तो त्याचा पाय सोडत नव्हता आणि हा त्याच्या तावडीत तो सुटत नव्हता आणि जे सोबत आले होते सगळे निघून गेले. शेवटी त्या हत्तीने काय केलं तर त्या कमळात ते उडून चाललं आणि असं वरती गिरकवलं. म्हणतं जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक असेल तो मला दर्शन देईल व माझी इच्छा पुसून घ्या. कोण होईल तो ब्रह्मांड गजेंद्राचा म्हणजे हत्तीचा सुटका केली व त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. मोक्ष प्राप्त करून दिल्यानंतर ती मगर म्हटली, मी 1000 वर्ष याचा पाय धरला का, तुझ्या दर्शनासाठी. तू फक्त त्याचाच उद्धार केलास, माझा का नाही केला. तर त्या हत्तीसोबत त्या नकराचा सुद्धा भगवंताने उद्धार केला. तिसरा आहे फळाचा. आपल्याला रामायणाची कथा सगळ्यांना माहितीच आहे की भगवान रामप्रभू वनवासाला गेले असताना शबरी मातेच्या घरी गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली.
का? त्या ठिकाणी भगवंताची आवड आहे, त्या ठिकाणी भगवंताचं प्रेम आहे. चौथा आहे रणतीदेव राजाचं पाणी. रणतीदेव राजाने एकादशीप्रमाणे व्रत धारण केलं आणि व्रत धारण केल्यानंतर त्याला जेवायला द्वादशी सोडायला पारणं सोडायला काहीच भेटलं नाही. त्याला एकाने पाणी दिलं, ते सुद्धा पाणी एक भिकारी याला म्हटलं मी 10 दिवस झाले पाणी पिलो नाही, मला पाणी द्या. भिकारी नव्हताच, तो देव होता. देव परीक्षा पाहत होता की तो मला ते पाणी देतो की नाही. त्याचप्रमाणे देवाच्या आवडीचे आपण हे 4 प्रकार पाहिले. देवाला अजून काय आवडतं तर नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगताय. आवडे देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळसी माळ गळा प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार. उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवाची तो नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. नाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात देवाला काय आवडतं तर नामाचा उच्चार रात्रंदिन. आपल्याला इथं प्रश्न पडेल, आपण याच्या अगोदर प्रस्तावनेत देवाची आवड पाहिली. देवाला काय काय आवडतं, पान आवडतं, फळ आवडतं, फुल आवडतं, हे आपण पाहिलं. पण इथे एखादा प्रश्न उठतो, देवाला आवड निर्माण होते का तर देवाला आवड निर्माण होते. जर देवाला आवड निर्माण झाली नसती, सृष्टीत निर्माण झाली नसती. आपले न कंटेची म्हणून या येणे केले निर्माण हो 14 भुवने. ही जी 14 भुवन निर्माण केली भगवाने आपल्या आवडीनेच निर्माण केली. जर भगवंताला जर स्वतः जन्म घ्यायचा असेल, अवतार जर धारण करायचा असेल तर तो सगळ्या सवंगड्यांना सांगतो की तुम्ही हे अवतार धारण करा. का? त्या सवंगड्याशिवाय त्याला कोणीच नाही. का? त्यांची आवड त्या ठिकाणी आहे ना. म्हणून आपण देवाला आवड निर्माण होते. देवाला काय आवडतं तर नामाचा उच्चार. जो भक्त नामाचा रात्रंदिवस उच्चार करतो तो देवाला आवडतो. मग देवाला असा भक्त कोण आहे तर आपल्याला रामायणामध्ये एक उदाहरण, रामायण ज्यांनी लिहिलं महर्षी वाल्मिकी, त्यांचं आपल्याला एक उदाहरण पाहता येईल की वाल्या कोळी तर त्याचं वाल्या कोळी तो नंतर झाला, पण त्याचं नाव पहिलं वाल्या. तो असा चोरी मारी करायचा. जो एखादा ब्राह्मण यायचा त्याला मारायचा, त्याच्याकडचं धन लुटायचा व त्याच्याकडे असलेला एक शालिग्राम तो ते एका रांजणात टाकायचा. असे 7 रांजण त्या शालिग्रामाने भरलेले होते. त्याने किती महापाप केला असेल, ब्रह्मपाप त्याने किती केला असेल. आपर
बात के आपार ब्रह्म हत्यारती बात के आपार बात के कर जरा वाल्मीक किंकर उदारीला वाल्मीक किंकर वाल्मीक किंकर वंदे केला वंदे केला वंदे केला आजा मेळा बिली तारेली कोंडेले आजा मेळा बिली तारेली कोंडेले वाल्मीक किंकर वंदे केला ओ वाल्मीक किंकर वंदे केला ए वाल्मीक किंकर वंदे केला वंदे केला वंदे केला आजा मेळा ब्रह्महत्याची पातके अपार ब्रह्महत्याची पातके अपार ब्रह्महत्याची पातके अपार ब्रह्महत्याची पातके अपार वाल्मीक किंकर वंद केला वाल्मीक किंकर वंद केला वाल्मीक किंकर वंद्य केला वाल्मीक किंकर वंद केला ब्रह्महत्याराशी पातके अपार वाल्मीक किंकर वंद्य केला तो त्या वाल्याने एवढी ब्रह्महत्येचं पातक केलं होतं की त्याच्यातून तो मुक्त झाला नसता. एक दिवशी नारद मुनी सहज त्या रस्त्याने चालले होते. नारायण त्याने आवाज ऐकला. तो म्हटला एक गिराईक आले चला. तो गेला त्यांना धरलं. म्हणतो चला तुमच्याकडचं सगळं धनधान्य सगळं सगळं द्या मला. तो म्हटला माझ्याकडे दुसरं काहीच नाही, माझ्याकडे फक्त एक नाम आणि हविना हे पाहिजे असेल तर घे. तो म्हटला हेच मला काही घेणं देणं नाही, मला तू धन दे नाही तर मी तुला मारून टाकीन. तो म्हणतो तू मला मार, मी नाही म्हणत नाही मार, पण तू जे एवढं ब्रह्महत्येचं पातक केलंय तू एकटाच सामील आहेस का त्याला तुझे घरचे पण सामील आहेत. तो म्हणतो नाही नाही मी हे सगळं घरच्यांसाठीच करतोय, त्यांचं पोट भरावं त्यांना खायला मिळावं म्हणून हे सगळं करतोय. तू एक काम कर, तू जा त्यांना जाऊन विचार मी जे हे पातक केलेलं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सगळे सामील व्हाल का. तो म्हटला वा 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 तुम्ही मला इथून पाठवा आणि तुम्ही निघा एका साईडून. ते म्हटले एक काम कर बाबा मला तू झाडाला बांधून ठेव, मी नाही जाणार कुठं. त्याने झाडाला बांधलं व घरी जाऊन विचारलं मी जे हे तुमच्यासाठी जे पातक करतोय ब्राह्मणांना जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना जे मारतोय त्यामध्ये तुम्ही सामील आहात का पापामध्ये. घरच्यांनी सगळ्यांनी हात वर केले. आम्ही एकाही पापात सामील नाही, तुमचं पाप तुमच्याजवळ, त्यामुळे आम्ही काही तुम्हाला हे करणार नाही. तेव्हा तो म्हटला अरे मी यांच्यासाठी करतोय आणि हे मला म्हणते की तुमच्यात आम्ही सामील नाही होणार पापामध्ये. तो आला म्हणतो तुम्ही बोलत ते खरंय की हे कोणीच माझ्यासोबत सामील होत नाही. तेव्हा नारद मुनी म्हणाले जर तुला याच्यातून मुक्त व्हायचं असेल ना तर भगवंताचं नामस्मरण कर. तो म्हणतो भगवंताचं नामस्मरण काय करायचं नामस्मरण. तो म्हणतो राम म्हण राम. तो म्हणतो काय मरा. अरे राम म्हण. त्याला राम हा शब्दच उच्चारता येईल का तर त्याने एवढं ब्रह्महत्येचं पातक केलं होतं. त्याने एवढं ब्रह्महत्या केल्यामुळे त्याला आहे ना तो राम हा शब्द उलटा म्हणायला लागला मरा. नारद मुनी म्हणाले मरा ना तर मरा, मरा तर मरा, मरा 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 म्हणता म्हणता राम कधी होईल हे तुला कळणार नाही. त्या शब्दाचा त्यानं अनेक वर्ष त्यानं नामजप केला व त्या नामजपामुळे त्या वाल्याचा वाल्मिकी झाला व त्या वाल्मिकी ऋषींनी भगवान श्री रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिले. केले रामायण रामादे केले रामायण
रामाय रामादी भगवान रामप्रभूंच्या जन्माच्या अगोदरच भगवान वाल्मिकी ऋषींनी ते रामायण लिहिलं होतं. का? त्या नामस्मरणाचं फळ त्यांना प्राप्त झालं होतं. त्याचप्रमाणे आपण त्या भगवंताचं नाम कसं घ्यावं? एक सुभाषितकार म्हणून गेलेत, साकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागहरम विदू. संकेताने घ्या, हे म्हणजे तुम्ही अवहेलना करून घ्या किंवा त्याचा दंभ करून घ्या, कसंही नाम घ्या, पण त्या भगवंताचं नाम घ्या. असं एक उदाहरण आपल्याला आजामेळाचं पाहायला मिळतं. कान्यकुब्ज नगरामध्ये आजामेळ हा एक ब्राह्मण राहत होता. तो पहिला सदाचार संपन्न होता, पण त्याच्या संसर्गामध्ये एक दासी आली. त्या दासीच्या संसर्गाने तो सगळं लुटमारी, चोऱ्या अशी निंद्य प्रवृत्तीची कामं करू लागला. त्या कामामुळे काय झालं तर तो विठ्ठल 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 विठ्ठल. त्या दासीच्या सोबत राहून 88 वर्षे त्याने संसार केला व त्या संसारात त्याला 10 मुलं झाली. त्या 10 मुलांची नावं त्याने वेगवेगळी ठेवली, पण शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारद महर्षींच्या नाव सांगण्यावर नारायण ठेवण्यात आलं. तो तर पापीच होता, पण तो जेव्हा त्याचा शेवटचा काळ जवळ आला असताना त्याला त्या नारायणावर जेवढा जीव आडला होता की तो त्याच्याशिवाय राहतच नव्हता. त्यानं सहज शेवट जेव्हा त्याला यमदूत न्यायला आले तेव्हा त्यानं त्या नारायणाचा धावा केला. नारायणाचा धावा केल्यानंतर यमदूत म्हणतात हे तर आपलं गिराईक नाही. तिथं विष्णुदूत आले, त्यांच्यात भांडणं लागली की बाबा हे आमचं गिराईक आहे, हे आम्ही नेणार का. आता शेवट त्याने नारायण नाव घेतलंय. यमदूत म्हणतात की नाही, याने एवढी पापं केली आहेत, याने एवढी लुटमार केली, ब्रह्महत्या केली आहे, याला आम्हीच नेणार. ते म्हटले ते काही नाही, शेवटच्या क्षणी जो भगवंताचं नामस्मरण करीन तो वैकुंठाला प्राप्त होईल, भगवंताच्या चरणावरती प्राप्त होईल, असं ते सांगत विष्णुदूत सांगायचे. तेव्हा भगवान ही जी घटना भगवान यमदूताकडे गेली. यमदूत म्हटले शेवट त्याने भगवंताचं नामस्मरण केलंय. आजा मेळ उद्धरीला म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, म्हणे नारायण. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, दासासे विमान पाठविले. भगवान त्या शेवटचं भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे काय झालं तर शेवट आल्यानंतर त्याने फक्त नारायण उच्चार केलं. का? नारायण त्या मुलाचं नाव होतं, भगवंताचं नाव आहे नाव, पण त्याने मुलाचं नाव समजून घेतलं होतं. पण त्या नारायण नावानं, भगवंताच्या नावानं स्वतः भगवंताने त्याला वैकुंठाला घेऊन गेले. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांच्या पण वैकुंठ गमनाच्या वेळी जगद्गुरु तुकोबारा एवढे भगवंताचं नामस्मरण करायचे की एक कथा ऐकली होती की जगद्गुरु तुकोबारा बहिर्दिशेला गेले होते आणि एक काशीचा विद्वान पंडित त्यांना भेटण्याकरता आला होता. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की जगद्गुरु घरी नाही. ते म्हटले बहिर्दिशेला गेले. म्हटले मला इथं थांबायला वेळ नाही, मला फक्त जगद्गुरु तुकोबारांचं दर्शन घ्यायचं आणि लगेच जायचंय. तर ज्या ठिकाणी बहिर्दिशेला गेले होते तो काशीचा पंडित तिथं गेला. तिथं गेल्यानंतर त्याने पाहिलं की भगवंताचं नामस्मरण चालू आहे. या ठिकाणी या दूषित ठिकाणी इथं भगवंताचं नामस्मरण चालू आहे. जेव्हा तुकोबाराय आल्यानंतर ते म्हणतात की
तुम्ही अशा घाण ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतायत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, चंदयाला माता येंगलाची, चंदयाला माता येंगलाची, माझी मज माझी मग झाली अनावर वाचा, अनावर वाचा, माझी मग झाली अनावर वाचा, अनावर वाचा, चंदयाला माता येतराजे, येतराजे, चंदयाला माता येतराजे, चंदयाला माता येतराजे, चंदयाला माता येतराजे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. त्याचं फळ काय भेटलं तर भगवान पंडेश पांडुरंग परमात्मा स्वतः त्यांना न्यायला आले. प्रयाणकाले देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा मने सकळ संता तोषविले. विठ्ठल 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 भगवान परमात्मा जो जिथं नामस्मरण चालतं ना, आता आपण इथं सप्ताह करतोय, आपण इथे एवढं नामस्मरण करतोय, भगवान परमात्मा इथे सुद्धा आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटात चालू आहे. वाळवंटात चालू असताना जनाबाई महाराज खाली बसलेले आहेत. नामदेवराय नाम पांडुरंग नाच पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे नामदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनाबाईंनी ज्ञानोबाईंना अभंग बोलायला लावला. अभंग बोलल्यानंतर कीर्तनामध्ये एवढा रंग वाढला की भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा बेभानून नाचायला लागले. भगवान नाचता नाचता देवाचा गळा पिता, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देव
देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता नाचता सावध होई देवा ऐसे बोले कबीर 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 नामदेव कीर्तनकारी नामदेव कीर्तनकारी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तनकारी ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर कीर्तनकारी नामदेव कीर्तनकारी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तनकारी नाचता नाचता देवाचा गळला पितांबर भगवान परमात्मा ज्या कीर्तनामध्ये एवढे बेभानून नाचायला लागले की त्यांचा पितांबर गळाला हे त्यांना कबीर महाराजांनी सांगितले देवा सावध हो तू कीर्तनामध्ये आहेस तुझा पितांबर गळाला आहे तेव्हा भगवंत सावरले व सावरले भगवान परमात्मा अशा ठिकाणी भगवंताचं नामस्मरण ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी भगवान परमात्मा असतो आणि नामस्मरण भगवाला हे प्रिय आहे म्हणून नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे भगवान परमात्माचं नामस्मरण जिथं होईल तिथे भगवान परमात्मा उभा आहे त्याचप्रमाणे आपण 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करू म्हणजे आपल्या या सप्ताहामध्ये पण भगवान परमात्मा आपल्या येईन विठो बारकुमार
विठोबार कुमार पुंडलिक वरदार विठ्ठल विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. जो भक्त नामाचा उच्चार रात्रंदिवस करतो तो देवाला आवडतो. अजून देवाला काय आवडतं तर नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तुळशी हा माळ गळा तुळशी माळ गोपी चंदन दिया तुळशी माळ गळा गोपी चंदन दिया तुळशी हृदयी काळवा हृदयी काळवा वाईटला वालता वाईटला वालता वाईटला वालता आवड देवाची तो ऐका प्रकार आवड देवाची का प्रकार हृदय तुळशी मार्ग आवडे तो ऐका प्रकार तुळशी मार्ग चंदन टिळा तुळशी मार्ग गोपी चंदन दिया हृदयी कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा आवडे देवाची तोय का प्रकार आवडे देवाची तोय का प्रकार हृदयी कळव आवडे देवाची तोय का प्रकार आवडे देवाची तोय तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. भगवंताला काय आवडतं तर तुळस आवडते. तुळशीची माळ धारण करणारा देवाला आवडतो. गोपीचंदन टिळा लावणारा देवाला आवडतो. ढोक महाराजांच्या कीर्तनातून एक मी दृष्टांत ऐकला होता की तुळशी माळ घातल्यानंतर काय होतं तर ढोक बाबा सांगायचे की एकदा यमराजाचं फरमान निघालं की यांना आपल्याला आता न्यायचंय आणि आता पेपर फुटतो तसं ती यादी फुटली. माझं नाव आहे त्याच्यात अजून कोणाकोणाची नावं असतील. त्यांना कळालं आता बाबा काही दिवसात यमराज आपल्याला न्यायला येणार आहेत. तेव्हा तिथं कळाल्यानंतर ते म्हटले आता आहे ना आपल्याला काय करायला आपल्याला वाचायचंय ना आपल्याला जिवंत राहायचंय तर एक काम करू आपण नामदेवरायांकडे जाऊ. नामदेवराय भगवंताचे भक्त आहेत. भगवंताजवळच असतात. त्यांना जाऊन विचारू काय करायला लागेल. तर नामदेवराय म्हटले की तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल ना तर गळ्यामध्ये मोठ्या तुळशीच्या माळा घालायला लागतील. कपाळाला बुक्का लावायला लागेल. गोपीचंदनाचा टिळा लावायला लागेल. तो म्हणतात त्यानं काय होणार आहे त्यानं काय होणार आहे. जर तुम्ही पाहिलं गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केली कपाळाला गोपीचंदन टिळा लावला तर यमदूत आपल्यापर्यंत येणार नाही. ते म्हटले कसं काय तुम्ही घालून बघा. यात्रा महोत्सव चालू होता आणि नामदेवांची दिंडी चालू होती
दिंडीमध्ये चालू होते तेव्हा ते नवीन जे माळकरी तयार झाले होते तर नामदेवरांना दिसलं की आता यमदूत यायला लागलेत. तेव्हा नामदेवराव म्हणतात, ए नवीन माळकऱ्यांनो, चला यमदूत आले, चला चला आपल्या माळा बाहेर काढा, पताका उंचवा, कपाळाचा कपाळाला बुक्का लावा. असं म्हटल्यानंतर ते म्हटले काय होणार आहे. ते म्हटले चला आपण पाऊस करून तरी. त्यांनी कपाळाला बुक्का लावला, माळा बाहेर काढल्या आणि जो गजर केला, पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, असा मोठ्याने गजार झाला. यमदूतांना कळालं हे आपलं गिराईक नाही. ते एका अभंग म्हणा, दड 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 दुडू 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 पळ सुटला कडी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे. स्वतः सांगतात की बाबा तुळशीमाळ धारण केल्याने आपल्याला यमदूत आपल्याला नेऊ यमधर्म सांगेत होता, तुम्हा नाही ते सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा विठ्ठल 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 विठ्ठल. गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण का करायची, देवाला आवडते. देवाला अति प्रिय आवडे तुळशी बुका, तैसीच प्रीती नाही भोळ्या भाविका, नाम पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित से पुरी जे भीमा तटी, पंढरपुरी जे भीमा तटी, श्री मस्तके वंदित से अति प्रिय आवडे तुळशी बुका, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित असे. भगवंताला तुळशी फार प्रिय आहे, त्यामुळे आपण तुळशीची माळ धारण केली पाहिजे. अजून काय आवडतं तर उत्तरार्धात म्हणतात, हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवंत सांगतात की जर आपल्या घरी संत आले तर पहिली त्यांची सेवा करा. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. जर त्यांना आसन दिलं नाही आणि आपण देवपूजाच करत राहिलो, ती देवाला मान्य नाही. देव काय म्हणतात, त्यांची केली देव सारावे परते संत पूजावे
आरुते. देवाची पूजा आपण बाजूला ठेवायची, संतांची पूजा काय त्यांची केली पावे सेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपण देवाचं पूजन करायचं, पण त्याच्या अगोदर देवाला काय प्रिय आहेत, तर देवाला संत प्रिय आहेत, देवाला वैष्णवजन प्रिय आहेत, त्यांची आपण पहिली पूजा केली पाहिजे. त्यांची जर पूजा केली नाही तर आपण जर देवावरती फुलं टाकतोय, मंत्रघोष करतोय, ते देवाला आवडणार नाही. ते म्हणतात की मंत्रपुष्प देतीवरी येती दगड तैसेवरी मंत्रपुष्प देवेश्वरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवाची पूजा पहिली करायची नाही, संतांची पूजा करायची. त्याचप्रमाणे अजून काय आवडतं, तर तिसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धार आन नाही, साधन निर्धार आन नाही, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार. साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही, आवडे देवासी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही. आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची, आवडे देवाची तो ऐका प्रकार. तो ऐका प्रकार, आवडे देवाची, देवाची तो ऐका प्रकार. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नेमाने करतो तो देवाला आवडतो. कारण स्वतः भगवंताने नामदेवरायांना गुज सांगतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी भगवंताला का प्रिय आहे, तर आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान शयन करतात. शयन करताना तो भगवान परमात्मा भक्तांचा चेहरा पाहतो व शयन करतो. आणि कार्तिकी का आवडते, जेव्हा आपण उठतो तेव्हा पहिलं उठल्यानंतर कोणाचा चेहरा पाहावा, तर भगवंत म्हणतात की मला माझ्या वैष्णवांचा संतांचा चेहरा मला पाहायची आवड आहे. म्हणून भगवंताला आषाढी कार्तिकी नेमाने जो वारी करतो तो भगवंताला आवडतो. हे जे साधन जो करील ना तो देवाला आवडतो. आणि हे सर्व म्हणजे नामाचा उच्चार जो रात्रंदिवस करील, तुळशीमाळ गळ्यामध्ये धारण करील, नंतर हृदयामध्ये वैष्णवांविषयी कळवाला धारण करील, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी जो नेमाने करील, तो हे सर्व जो नेम पाळीन तो देवाला परमपूज्य आहे. नाथ महाराज शेवटच्या चरणात. एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एक जनार्दनी
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम 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 तो देवा परमा पूज्य जगी तो देव परम पूज्य जगी देवाची तोय का प्रकार आवड देवाची तोय का प्रकार एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. आपण हे सर्व टाळकरी म्हणा इथं सगळे बसलेले आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो. गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण करतो. कपाळाला गोपीचंदन टिळा लावतो. त्यामुळे आपण सर्व तर देवाला आवडणारेच आहोत. त्याचप्रमाणे आपण आता या ठिकाणी जो सप्ताह या प्रांगणात चालू आहे त्या प्रांगणाचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुवर्य विश्वनाथ गुरुजी यांनी एक मोठं धर्माचं काम केलं. धर्माचं काम केल्यानंतर इथं ह्या आश्रमामध्ये मी जसा लहानाचा मोठा झालो इथं मुंज होते, धर्मांतर होतं. दुसऱ्या धर्मातून आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्म कसा प्रबळ व्हावा हे इथून आपल्याला शिकायला पाहिलं. मग इथं बाकी कुठंच बाहेर होत नाही. बाहेरच्या धर्मातून एखादा माणूस जर हिंदू धर्मात घ्यायचा असेल तर बाहेर कुठंच केलं जात नाही. इथं आपल्या आश्रमामध्ये मशर आश्रममध्ये इथं केलं जातं. हे आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की आपलं इथं हिंदुत्वाचा आपण इथं प्रबळ दावेदार आपण म्हणून असं मान्य करू शकतो. त्याचमुळे आपण या ठिकाणी या सप्ताहासाठी सर्व उपस्थित आहोत. मला जी सेवा दिली त्या सेवेत सर्व सप्ताह कमिटीचे सगळे मंडळ असेल, आमचे गुरुवर्य अर्जुन महाराज सुंबे यांनी मला इथं फोन करून सांगितलं की तुम्हाला इथं सेवा करावी लागेल. तसं म्हटलं तर मी त्यांच्या मुलासारखाच आहे. लय लहान होतो त्यांनी मला इथं पाहिलंय लहानापासून. मी बोट त्यांचं धरून चाललो. खरं माहीत परमार्थाची सुरुवात तुमच्याकडे पाहूनच झाली. या साईडला शिवाजी दादा असायचे, या साईडला ज्ञानेश दादा असायचे. यांच्याकडे पाहून मी पखवाद वाजवायला शिकलो. फक्त ऐकून ऐकून का पखवाद वाजवायला शिकलो. त्यामुळे इथून माझी सुरुवात झाली आणि या ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग आला हे मी माझं भाग्य समजतो. त्याचप्रमाणे ज्ञानोबारायांना जसं तुकोबाराय आवडायचे त्याचप्रमाणे आपण सुद्धा देवाला आवडलं पाहिजे. त्यामुळे आपण भगवंताचं नामस्मरण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 2 मिनिटं सर्वांनी हात वर करा व जगद्गुरु तुकोबाराचं आपण भजन करून सेवेला शेवट देऊ. तुकाराम 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 गवळदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम जनार्दनी ऐसा जाता नेम ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम परम पूज्य पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी आवडे देवाशी तो एका प्रकार आवडे देवाशी तो एका प्रकार तो देव परम पूज्य जगी तो देव परम पूज्य जगी आवडे देवासे तू ऐका प्रकार आवडे देवासे तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार
नामाचा उच्चार रात्रंदिल नामाचा उच्चार रात्रंदिल आवड देवाची तो ऐका प्रकार आवड देवाची तो ऐका प्रकार विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल कुंडली कवरला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उतरे महाराज तू नाही विचारिला अधिकार म्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पैकिंकरा महापराध